या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण करणार आहे वाटाणा फ्लावर आहे, त्याचा खुर्मा करणार आहे. तर पहिले आपण तिन्ही भाजी धुवून घेतले, त्याला आपण कुकरमध्ये टाकून शिजवून घेऊया. 2 शिट्या करून घेऊया. त्यात सर्व भाजी टाकले, त्यातच अर्धा कप जेवढं पाणी ओतूया आणि जरासं मीठ टाकूया. आता त्याला 2 शिटी करून घेऊया, म्हणजे भाजी व्यवस्थित अशी शिजते. तर कुकर गार झालं, पैकी शिजून रेडी झाले. वाटाणासुद्धा छान गिर झाला. त्यासाठी आपण मसाला रेडी करून घेऊया. तर उभे चिरलेले कांदा, तेजपत्ता हे सर्व आपण पहिले भाजून घेऊया. त्यातच टोमॅटो, आलं, लसूण ते सुद्धा भाजूया. आणि त्यातच बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, ती सुद्धा टाकूया. तर 5 मिनटं कोथिंबीर सुद्धा परतून घेऊया. आता मसाला गार झाला की आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तर त्याच कढईमध्ये आपण तेल टाकून घेतले. तर तेल जरा जास्त वापरायचं. तर तेल छान तापलं की त्यातच जिरे टाकूया. त्यातच आपण मसाला बारीक करून घेतलाय तो सुद्धा टाकूया. त्यातच सर्व सुके मसाले टाकूया. 1 चमचा भरून लाल तिखट, हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकूया. तेल सुटेपर्यंत मसाला छान भाजून घेऊया. चवीनुसार मीठ पण टाकलंय. तर तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असा मसाला भाजून घेऊया. तर मसाला छान भाजत आलाय. त्यातच आपण सर्व भाजी शिजवून घेतले, वाटाणा, फ्लावर, ते सर्व भाजी टाकून घेऊया. तर व्यवस्थित असं परतून घेऊया. त्यातच जरासं अर्धा कप जेवढं पाणी ओतूया. छानपैकी आमटीला उकळी आली, रेडी झाला आपला खुर्मा. तर त्यासाठी आपण पुऱ्यासुद्धा करून घेतलेल्या आहेत. त्याची रेसिपी आम्ही पहिलेच टाकलेली आहे. तर असं पुऱ्या तळून घेऊया. तर खुर्म्यासंग पुऱ्यासुद्धा छान लागतात. तर असे टम्म छानपैकी पुऱ्या फुगून रेडी झाल्यात. एक साईडनं फुगत आलं की त्याला पलटी मारून घ्यायचं. तर छानपैकी पुऱ्यासुद्धा रेडी झाल्यात. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा विसरू